नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्या सर्व मराठा समाज बांधवांसाठी, कारण आपण पाहतोय की 2 सप्टेंबरला जे काही यश त्या आंदोलनाला मिळालेलं आहे आणि हैदराबाद गॅजेट हे लागू करण्यात आलं आहे। परंतु आज जर का पाहिलं 10 ते 12 दिवस उलटलेले आहेत, किती अर्ज आलेले आहेत त्या गॅजेटच्या आधारावरती मराठा कुणबीसाठी, तर त्याची चौकशी केली असता असं लक्षात येते की एकही अर्ज अद्यापी 10 ते 15 दिवसात त्या गॅजेटच्या आधारे मराठा कुणबीसाठी अर्ज आलेले नाहीत। मग याचं नेमकं कारण काय? एक गोष्ट की गॅजेट लागू करण्यात आलेला आहे, परंतु आणखीनही मराठा बांधवांना प्रक्रिया जी काय असते म्हणजे SOP आहे त्यांना ती आणखीन अवगत नाहीये किंवा ती माहिती करून देण्यात आलेली नाही की कशा प्रकारे ह्या गॅजेटच्या आधारे तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र प्राप्त करण्यात येईल। त्यासोबतच अधिकारी वर्ग जसे की ग्रामसेवक असतील किंवा तलाठी असतील किंवा जे कोणी जात प्रमाणपत्र देणारे अधिकारी आहेत त्यांनाही अद्यापी SOP किंवा प्रक्रियेचं ज्ञान नाही आहे किंवा देण्यात आलेलं नाही आहे की कशा प्रकारे पडताळणी करायची आहे, अर्ज आल्यानंतर कोणकोणते कागदपत्र मागवायचे, त्याची छाननी करण्याचं कसं करायचं आणि त्याला जे काही कागदपत्र आहे मराठा कुणबीचं बहाल कसं करायचं। त्यासोबत तिसरी महत्त्वाची गोष्ट की OBC समाजामध्ये जो काही गोंधळ निर्माण होत आहे की हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं त्यांच्या आरक्षणावरती कुठंतरी गदा येतोय का किंवा त्यांना त्यांच्याच OBCच्याच 27% कोट्यामधनं मराठा कुणबी येत आहेत का, या सगळ्या गोष्टीचा जो काही गोंधळ झालेला आहे आणि कोणत्या प्रकारे नेमकं मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र प्राप्त करायचं आहे याबद्दल अद्यापही SOPs या क्लिअर नाही आहेत। परंतु ही जी काही प्रक्रिया मी आता सांगणार आहे याचा सोर्स किंवा स्रोत जे आहे ते मी पत्रकार कुलकर्णी यांच्या व्हिडिओच्या मार्फत घेतलेला आहे। कारण याचं असं आहे की अद्याप कुणालाही हे स्पष्ट नाही आहे, त्यामुळे परत एकदा सांगतो की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मराठा बांधवांसाठी ज्यांना कुणाला कुणबी प्रमाणपत्र किंवा त्या अधिकाऱ्यांसाठी जे कुणी याची पडताळणी करणार आहेत। तर सर्वप्रथम आपण पाहूया की नेमकं करायचं काय अर्जदाराने कोणते दाखले दाखल करायचे। सर्वप्रथम आपण हे पाहूया की तुम्ही मराठा कुणबी आहात किंवा तुम्हाला कुणबी मराठा या जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल तर कोणकोणते 3 महत्त्वाचे दाखले आहेत जे तुमच्याकडे दाखले किंवा कागदपत्र आहेत जे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। अर्जदार भूधारक, भूमिहीन, बटईने शेती करणारा किंवा शेतमजूर किंवा शेती करणारा असल्याचे मालकी हक्काचा पुरावा म्हणजे शेतीचा असल्याचा मालकी हक्काचा पुरावा असणं गरजेचं आहे। नंबर 2, जर पुरावा नसेल, जर कुणाकडे शेतीच नसेल किंवा बटईने करत नसेल, पुरावा नसेल तर सबळ दिनांक, यामध्ये सबळ दिनांक महत्त्वाचा आहे। हा दिनांक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ज्यांना कुणाला शेती नाहीये त्यांना सबळ दिनांक म्हणजे 13 सप्टेंबर 1967च्या अगोदरचा त्या स्थानिक ठिकाणी किंवा त्या क्षेत्रात तुमचे वडील किंवा आजोबा किंवा पूर्वज राहत असतील याचा पुरावा देणं गरजेचं आहे। म्हणजे सबळ दिनांकाच्या अगोदरचा रहिवासीचा पुरावा त्या क्षेत्रातला तुम्हाला देणं गरजेचं आहे। तिसरा महत्त्वाचा कागद कोणता आहे? अर्जदाराच्या गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्ती त्यांचे की कुणबी प्रमाणपत्र आहेत। आता ज्यांचं कुणाच्या नातेसंबंधात, कुळात हे कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर अर्जदाराने ज्याला कुणाला अर्ज करायचा आहे त्यांनी त्या प्रमाणपत्र धारकांसोबत तुमचं जे काही कुळ किंवा नातेसंबंध आहे ते स्थापन करणं आहे, ते इस्टॅब्लिश करून दाखवणं आहे आणि अशा प्रकारे या 3 गोष्टीच्या आधारावरती किंवा तिन्हीपैकी एका गोष्टीच्या आधारावरती अर्जदार हा अर्ज करू शकतो। मग नेमकं हा अर्ज कुण्या ठिकाणी करायचा आहे तर आपण पाहतो की मागच्या वर्षी म्हणजे 2024ला ज्या वेळेस की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते आणि जे आंदोलन केलं गेलं त्यामध्ये जे यश मिळालं होतं त्यामध्ये एक समिती गठन करण्यात आलेली होती, ती म्हणजे तालुका लेवल समिती। आता तालुका लेवल समितीकडे ही गठीत केलेल्या तालुका लेवल समितीकडे हा अर्ज सुपूर्द करायचा आहे अर्जदाराने। आता अर्जदाराने तर आपला अर्ज तालुका समितीकडे अर्ज जमा केलेला आहे, जी गठीत करण्यात आलेली होती शासन निर्णय 25 जानेवारी 2024च्या अन्वये। मग आता ही प्रक्रिया पुढे कसं चालणार, त्यामध्ये तालुका लेवल समिती जी आहे ही अर्जाची छाननी करणार आहे आणि पात्र अर्ज जर असतील, जे कागदपत्र योग्य असतील तर ती कागदपत्र पुढे गाव लेवल समितीला जी समिती गठीत करण्यात आलेली आहे। आता हा एक महत्त्वाचा आहे की नवीन समिती गठीत करण्यात आलेली आहे की जे काय हैदराबाद गॅजेट लागू करायचा आहे, ज्याचा की शासन निर्णय किंवा GR आपण म्हणतो जो की 2 सप्टेंबरला काढण्यात आला आहे, त्या GRच्या अनुसार एक नवीन गाव पातळीवरती समिती गठीत करण्यात येणार आहे। मग तालुका समितीने काय करायचं आहे, आलेल्या अर्जाला त्या गावात त्या समितीकडे हा अर्ज छाननीसाठी पाठवायचा आहे। हा झाला प्रक्रिया नंबर 2। तिसऱ्या स्टेपमध्ये गाव पातळीवरची समिती काय करणार,
सरपंच असतील किंवा तिथले ज्येष्ठ नागरिक असतील किंवा पोलीस पाटील असतील यांच्याशी चर्चा करून आणि पडताळणी करूनच त्याचं जे काय आहे तो अहवाल परत तालुका समितीकडे जमा करणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही पुरावे सादर करताय की तुम्ही रहिवासी आहात, शेतकरी आहात किंवा तुमचे पूर्वज तिथं राहत आहेत किंवा तुमच्या नातेसंबंधातील कुणी वीज प्रमाणपत्र मिळवलेलं असेल तर त्याचे जे पुराव्याचं जे सादरीकरण तुम्ही केलं आहे अर्जदाराने त्याची पडताळणी ही गाव लेवल समिती करणार आहे. गाव पातळीवरती जो अहवाल ते तयार करतील हा अहवाल परत एकदा तालुका समितीकडे जमा होणार आहे. आता या अहवालामध्ये योग्य ती कारवाई म्हणजे जी काही त्या अहवालाचा निकाल असणार आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि अहवाल बरोबर असेल तरच तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. मग आपण आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परत यामध्ये हे अहवाल नेमकं काय आहे म्हणजे गाव लेवलला जी की नवीन गठीत करण्यात आलेली समिती आहे त्यांना नेमकं काय काय तपासायचं आहे आणि त्या तपासणीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आढळून आल्यासच तुम्हाला तुमचं जे गाव लेवल समिती आहे ते मंजुरी किंवा अहवाल पॉझिटिव्ह अहवाल देणार आहे ते आपण पाहणं महत्त्वाचं आहे. जरी हे अर्जदारासाठी महत्त्वाचं नसलं ही कमिटीसाठी महत्त्वाचं असलं तरी अर्जदाराला या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे की कोणकोणत्या बाबी आहेत ज्या तपासल्या जाणार आहेत. तर सर्वप्रथम अर्जदाराने कोणकोणते कागदपत्र जमा करायचे आहेत त्यामध्ये अर्जदार किंवा पूर्वजाच्या वास्तव्याचा तपशीलबाबत खालीलपैकी कागदपत्र जोडणे गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं आहे शाळेचा दाखला पूर्वजाचा किंवा नोंदणीकृत दस्त त्यामध्ये वीज बिल आलेलं आहे त्यामध्ये ग्रामपंचायतचे दाखले चालतील, महसुली दस्त किंवा इतर कोणतेही शासकीय दस्त कागदपत्र किंवा माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समितीने ठरवून दिलेले दस्त या समितीकडनं जे दस्त ठरवलेत नियमावली त्याच्यासोबत ते एक जोडू शकतात किंवा प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र हे एक जोडायचं आहे. तर हे कागदपत्र महत्त्वाचे आहेत. अर्जदाराला त्या ठिकाणचा पुरावा म्हणजे रहिवासी असल्याचा पुरावा यापैकी एक किंवा दोन तुम्हाला देणं गरजेचं आहे. कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र पडताळणी चौकशीसाठी सर्वसाधारण कागदपत्रे. चौकशी कुठल्या आधारावरती होणार आहे तर त्यामध्ये अर्जदाराच्या कुटुंबातील किंवा नातेसंबंधातील कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा मिळवलेल्या जात प्रमाणपत्राची वैधता प्रमाणपत्राची प्रत किंवा स्वाक्षरीकृत पत्र सेल्फ अटेस्टेड प्रत जोडलेली आहे का. अर्जदाराच्या कुळातले कुणाची जात प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र जोडलेलं आहे का. अर्जदारांचे वडील आजोबा सख्खा भाऊ सख्या बहिणी किंवा सख्खे काका सख्खे आत्या यांचे शाळा सोडल्याचा दाखला व जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र स्वाक्षरित आहे का. म्हणजे अर्जदाराचे वडील भाऊ बहीण किंवा काका किंवा आत्या यापैकी एकाचा शाळा सोडल्याचा दाखला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विवाहित स्त्रीसाठी स्वतःच्या शालेय दाखल्या प्रवेश निर्गम उतारा तसेच आजोबा वडील भाऊ आत्या यांच्या शाळा सोडल्याचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सासरकडील मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड व स्वाक्षरित प्रत म्हणजे ज्यांच्या कुणाचं लग्न झालेलं आहे त्यांना सुद्धा जर काढायचं असेल तर तुम्हाला परत तुमचे वडील भाऊ बहीण काका किंवा आत्या यांचा निर्गम उतारा किंवा जातीचं प्रमाणपत्र असेल वैधता प्रमाणपत्र असेल आणि सोबतच लग्न झाल्यामुळं तुमचं जे काही आधार कार्ड तुमचं मतदान ओळखपत्र हे विवाहाच्या नंतरचं असलेलं अशा प्रकारे विवाहितसाठी ही कागदपत्र आहेत. त्यासोबतच आपण पाहूया की मानवीय दिनांक 13 ऑक्टोबर 1967 अगोदरचा शालेय महसूल पुरावा खासरा पत्रक पाहणी पत्रक इतर हे प्रमाणित असणं गरजेचं आहे. वंशावळ प्रतिज्ञापत्र देणं गरजेचं आहे आणि नातेवाईकाचे प्रतिज्ञापत्र व इतर आवश्यक ते प्रतिज्ञापत्र नातेवाईक असल्याचं म्हणजे कुळात आहेत तुम्ही त्याचं वंशावळ द्या किंवा त्याचं प्रतिज्ञापत्र द्या. तर यापैकी हे जे काही कागदपत्र आहेत हे अर्जदाराला दाखल करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही राहताय किंवा तुमच्या नातेसंबंधात कोणी कुणबी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. आता आपल्याला महत्त्वाचं आहे की ही जी काही समिती गठन केलेली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाव पातळीवरती समिती गठन केलेली आहे त्या समितीला नेमकं काय काय तपासणं गरजेचं आहे ते महत्त्वाचं बघूया आपण. त्यामध्ये गावातील कुळातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र दिलेलं आहे का नाही हे पहिलं तपासलं जाईल. ज्यांना कुणाला कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे त्यांच्या पूर्वजाचा पेहराव धोतर पटका लुगडी चोळी अशा प्रकारचे पोशाख काय होते याची पडताळणी केली जाईल. कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास कुटुंब प्रमुखाच्या चालीरीती व रीतिरिवाज चलनात आहेत का. म्हणजे ज्या कुणबीचे रीतिरिवाज जे की चालीरीती आहेत ते चलनात आता पण आहेत का. ज्यांच्या पूर्वजाच्या आता पण हे जे अर्जदार आहेत हे चलनात अंमलात आणतात का त्या चालीरीती तेही तपासलं जाईल. अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीची कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्यास कुटुंबासोबत रोटी बेटी व्यवहार होतात का हे महत्त्वाचं आहे. नुसतं कुटुंब असणं गरजेचं नाही पूर्वज असणं गरजेचं नाही आहे त्यांच्यासोबत तुमची रोटी बेटी जी काही घेवाणदेवाण आहे ती होत आहे काय हे असणं गरजेचं आहे. कुलदैवत कोण आहे
कुणबी जातीत इतर आई वडिलांचे तेच कुलदैवत आहे का, कुलदैवत हे तपासलं जाईल. मूळ गावात समान आडनावाचे कुटुंब व नातेवाईक कुणबी करून बहुसंख्येने एकत्रित राहतात का. आता यामध्ये आणखीन बरेच साऱ्या गोष्टी आहेत की तुमचे परंपरागत सण कोणते आहेत, तुमचं जे काही कुळदैवत आहे हे जर तुमचं मॅच करत असेल किंवा जुळत असेल त्या पूर्वजांसकट तरच ही पडताळणी गाव लेवलला, गाव पातळीवरती जी समिती गठीत करण्यात आलेली आहे ही समिती तो अहवाल यस नोच्या प्रकारे हे जे की सरपंच असतील, गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत, पोलीस पाटील आहेत, यांच्या समवेत मिळून या SOPs म्हणजे जे काही कार्यप्रणाली आहे हे भरून तालुका लेवलला पडताळणीला देणार आहेत आणि तालुका पडताळणीकडनं तुम्हाला अर्ज मंजूर किंवा नाबाद होऊ शकतो. तर अशा प्रकारे अद्याप ही कार्यपद्धती हीच सांगण्यात आलेली आहे आणि याचा अंमलबजावणी ही काही सुरू दिसत नाहीये. परंतु जसे काही अपडेट्स येतील याबद्दल मराठा बांधवांना मी आश्वासित करू इच्छितो की जे काही अपडेट्स येतील याबद्दल की कशा प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता, कोणकोणते कागदपत्र लागतील, आणखीन त्यामध्ये काही नवीन बदल होत आहेत का ते आपण वेळेतच या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी परत विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.